मराठी प्रेस कॉन्फ्रेंस द्वारा आयोजित पत्रकार सभा शनिवार तारीख 13 जनवरी 2024 को नांदेड़ जिले के श्री क्षेत्र माहुरगढ़ में आयोजित की गई थी। इस शुभ अवसर पर वसंतराव काड़े आदर्श तालुका पत्रकार संघ और रंगा अन्ना वैद्य आदर्श जिला पत्रकार संघ पुरस्कार वितरण समारोह हर्षोल्लास से संपन्न हुआ। इस समारोह के लिए महाराष्ट्र के कोने कोने से पत्रकार भाइयों ने उपस्थिति दर्शाई थी। इस अवसर पर विधायक भीमराव केराम, स्वागता अध्यक्ष रामदास सुमठाड़कर, माहुर नगर पंचायत नगराध्यक्ष फिरोज दोसानी, मराठी प्रेस परिषद के मुख्य ट्रस्टी SM देशमुख, CNN 18 न्यूज की ब्यूरो चीफ विनया देशपांडे, नांदेड़ भाजपा जिला अध्यक्ष सुधाकर भोयर, जिला परिषद नांदेड़ के पूर्व उपाध्यक्ष समाधान जाधव, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख ज्योतिबा खराटे, माहुर नगर परिषद के पूर्व अध्यक्ष समरजीत त्रिपाठी, मराठी प्रेस परिषद के ट्रस्टी किरण नाइक, परिषद के अध्यक्ष शरद पाबले, कार्यकारी अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, महासचिव मंसूर भाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, टीवी एसोसिएशन के अध्यक्ष विनोद जगदाले, महिला आघाड़ी प्रमुख शोभा जयपुरकर, मराठी प्रेस परिषद के राज्य प्रचार प्रमुख संदीप कुलकर्णी, डिजिटल मीडिया के राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, लातूर प्रभाग के प्रभागीय संगठक प्रकाश कांबले, नांदेड़ जिला मराठी पत्रकार संघ गोवर्धन बियानी, जिला कार्यकारी अध्यक्ष संतोष पंडागले, माहुर तालुका मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष सरफराज दोसानी सहित राज्य भर से मराठी पत्रकार परिषद के पदाधिकारी, पत्रकार और सदस्य उपस्थित थे। इस शुभ अवसर पर इस वर्ष उत्तर नगर एवं दक्षिण नगर जिलों की रंगना वैद्य आदर्श जिला पत्रकार संघ पुरस्कार वितरित किया गया। दक्षिण नगर जिले का पुरस्कार जिला अध्यक्ष सूर्यकांत नेटके ने स्वीकार किया। उत्तर नगर जिले का पुरस्कार जिला अध्यक्ष अमोल वैद्य ने स्वीकार किया। साथ ही इस मंच पर प्रत्यायन समिति से चयनित लोगों को पुष्प गुच्छ देकर सम्मानित किया गया। साथ ही वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार, इसमें मराठवाड़ा संभाग माजलगांव तालुका पत्रकार संघ जिला बीड, लातूर संभाग माहुर तालुका पत्रकार संघ जिला नांदेड़, नासिक प्रभाग सकरी तालुका मराठी पत्रकार संघ जिला धुले, पुणे प्रभाग शिरूर तालुका मराठी पत्रकार संघ जिला पुणे, अमरावती संभाग तिल्हारा तालुका पत्रकार संघ जिला अकोला, कोल्हापुर संभाग 32 शिराला तालुका पत्रकार संघ जिला सांगली, नागपुर संभाग अरवी तालुका पत्रकार संघ जिला वर्धा, कोंकण प्रभाग अंबरनाथ तालुका पत्रकार संघ जिला ठाणे याना देकर सम्मानित किया गया। माहुर जिला नांदेड़ से M अनिल कुमार की रिपोर्ट। राज्यभर आपली एक पत्रकारांची साखळी तयार झाली आहे, फळी तयार झाली आहे। खऱ्या अर्थाने त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। तर फार मोठी संघटनेचं काम, आपली फार मोठं संघटन या ठिकाणी दिसून येतं आणि त्या संघटनेचं नेतृत्व, कणखर नेतृत्व माझ्यामध्ये SM देशमुख सर समर्थपणे करत आहे। कुठल्याही पत्रकारांना काही अडचणी आल्या तर त्यांच्यावर हल्ले झाले किंवा त्यांना मारहाण झाली आहे, मला वाटतं की यसंभर क्षणाचाही विलंब करतात, त्या ठिकाणी धावून जातात किंवा आंदोलनाच्या रूपाने एक मोठं त्या ठिकाणी एक विरोध निर्माण करतात, अशी एक व्यक्ती म्हणजे या आपल्या मराठी पत्रकार परिषदेला लाभलेली आहे। अनेक दिग्गजांनी याचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे। प्रके अत्रे असतील, अत्रे साहेब, आचार्य अत्रे आहेत, काकासाहेब टिळक आहेत, बाळासाहेब भारदे आहेत, अनेक आहेत। नाव घेतली तर भरपूर आहे। 84 वर्षाची परंपरा आहे। त्या परंपरेला कुठेही गालबोट न लावता आणि कोणासमोर न झुकता मराठी पत्रकार परिषदेने ताठ मानेने पत्रकारांचे प्रश्न सोडवलेले आहेत। बहुभाषिक पत्रकारावर हल्ला असो, त्यासाठी त्याच्यावर तो कायदा करणारं देशातलं पहिलं जर राज्य असेल ते महाराष्ट्र राज्य आणि ते मराठी पत्रकार परिषदेच्या आंदोलनामुळे झालं आहे, हे मला सांगण्याचा तुम्हाला। मग तो सन्मान योजना असेल, सन्मान योजनेमध्ये ज्यांची 60 वर्ष पूर्ण झाली, 70-80च्या आसपास जे पत्रकार आज आहेत ग्रामीण भागातले, त्यांना अजून सन्मान योजना दिली जात नाही आहे। तो प्रश्न आपल्याला मार्गी लावायचा आहे। साप्ताहिकाचा प्रश्न आहे, क वर्गाच्या वृत्तपत्राचा प्रश्न आहे, त्यांच्या जाहिरातीनं अजूनही त्यांना न्याय दिला जात नाहीये। हा प्रश्न देखील आपल्याला न्यावा लागणार शासनासमोर। राज्यकर्ते कोणी असो, कोणत्याही पक्षाचे असो, आम्हाला पक्षाशी देणं घेणं नाही। आम्हाला सरकार दरबारी आम्हाला आवाज उठवायचा आहे। बांधवांनो, दुसरी एक आपल्याला आज सांगून देतो, आम्हाला गेल्या काही दिवसात ती बातमी कळाली।
एका प्रकरणामध्ये पत्रकारावर हल्ला झाला आणि त्याची तो केस नोंदवण्यात आली, त्याचा FIR बनवण्यात आला, त्यावेळी आम्हाला असं कळलं की तुमच्या पत्रकार हल्ल्यामध्ये जे काही नोटिफिकेशन असो ते नोटिफिकेशन निघालं नसल्यामुळे आपल्याला त्या कायद्याचा उपयोग होत नाही. साहेब, आपल्याला पुन्हा त्याच्यासाठी रस्त्यावर यावं लागणार. आपल्याला माहिती आहे की आपले अनेक पत्रकार बांधव, अनेक पत्रकार संघ राज्यभरात अतिशय चांगलं काम करतात आणि त्यांच्या कार्याचा हा कौतुक सोहळा आहे. कोरोना काळापासून तर आजपर्यंत अनेकांनी अनेक कामं केली, त्यामध्ये तालुका पत्रकार संघ असतील, जिल्हा पत्रकार संघ असतील, कौतुकास्पद अनेक उपक्रम राबवले, ज्याची सुरुवातीला चित्रफित आपण पाहिली. प्रत्येक पत्रकार संघाचं कौतुक या ठिकाणी केलं जात आहे. अतिशय सुंदर आणि देखणा सोहळा या माहूर नगरीमध्ये हा संपन्न होतो आहे, त्याचा मला खूप अभिमान आहे. आमच्या इथल्या टीमनं अत्यंत तोलामोलाने इतक्या लहान अशा शहरामध्ये आपल्या निवासापासून, भोजनापासून, प्रवासापासून आणि सभेच्या ठिकाणापर्यंतची सर्व व्यवस्था आधी सुरेख आणि चोख पद्धतीने या ठिकाणी केलेली आहे. कार्यक्रमाची यशस्वीता 2 याच्यावरती मोजली जाते, एक गुणवत्तेवरती आणि संख्येवरती. तुम्ही पत्रकार आहेत त्यामुळे आजकाल खुर्च्या रिकाम्या ठरल्या की अत्यंत मोठ्या प्रमाणात बातमी होते, पण या ठिकाणी तसं नाही घडलं. खुर्च्या कमी पडतायत आणि माणसं थांबून आहेत. हे तुमच्या प्रेमाचं प्रतीक आहे, कारण हे प्रेम भरभरून राज्यातून राजकीय सभेला माणसं आणायचं असेल तर आम्हाला 10 वेळेस कसरत करावी लागते. पण आताच प्रस्तावित करताना गोवर्धन शेठनं सांगितले, सरफराजबाईनं सांगितले, सपोदोषानीनं सांगितले की एका हाकेवर तेवढ्या लांबून लोक आलेले. हे तुमच्या प्रेमाचं प्रतीक आहे. ही गेल्या 84 वर्षे या परिषदेची असलेली निष्ठा, गेल्या 84 वर्षापासून या परिषदेची असलेली पत्रकारांसाठी न्याय हक्कासाठी लढणारी निष्ठा, तळमळ, याचं हे प्रतीक आहे. महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यामध्ये मी सेवा करत असताना तिथले पत्रकार या ठिकाणी निघत होते, म्हणत होते साहेब आम्ही तुमच्या भागामध्ये येतोय. मलाही खूप आनंद होत होता. मला थोडासा वेळ झाला, मी नागपूरला होतो, रात्री सकाळी पोहोचायला थोडासा वेळ झाला, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. पण सतत सप्पूबाईच्या संपर्कामध्ये मी बराच वेळ मागच्या दिवसापासून तयारीच्या अनुषंगाने आमची चर्चा होत होती. मलाही वाटत होतं की तुम्ही गेल्यानंतर माहूरचं नाव, माहूरचा अभिमान, माहूरच्या सभेचं चर्चा, माहूरच्या या पुरस्कार सोहळ्याचं व्यवस्थेबद्दलची चर्चा सर्वत्र व्हावी. आपली कुठलीही गैरसोय होऊ नये याची आम्ही पुरेपूर काळजी घेतलेली आहे. त्याही उपर जर काही विषय राहिले असतील तर मी आपली मनातून दिलगिरी व्यक्त करतो. एक पत्रकार जी प्रिंटमध्ये, टीव्हीमध्ये आणि डिजिटलमध्ये, रेडिओमध्ये जवळपास 18 वर्ष काम केलेली आहे, त्या पोझिशन मधून मी एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. गोष्ट आहे पी साईनाथ आणि पारी या एका प्लॅटफॉर्मची. कोण पी साईनाथ वेगळं सांगायची गरज आपल्या कुणालाही नसावी. माझे सर आहेत, माझे एकेकाळचे हिंदूतले बॉस आहेत आणि भारतातल्या ज्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांना मॅग्सेसे नावाचा एक आंतरराष्ट्रीय मोठा पुरस्कार मिळालाय. त्यापैकी अग्रगण्य नाव पी साईनाथ यांचं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, ग्रामीण भागातल्या प्रश्नांवर त्यांनी बराच अभ्यास केलेला आहे आणि गेली काही वर्ष पारी नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे तो ते चालवतात. त्या काही वर्षांमध्ये जवळपास 89 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या या प्लॅटफॉर्मला मिळालेले आहेत. हे आज तुम्हा सगळ्यांना सांगण्याचं कारण काय आहे? पण होतोय, तुमच्यातले बरेच जण युट्यूब चॅनल्स चालवतात, बरेच जण डिजिटल प्लॅटफॉर्म्स चालवतात. अशा वेळेला डिजिटल प्लॅटफॉर्म्स नक्की काय क्रांती घडवून आणू शकतात आणि फक्त देशाच्या नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना कशा प्रकारचा सन्मान मिळू शकतो ह्याचं ते एक सगळ्यात मोठं उदाहरण आहे. SM सर, मागच्याच वर्षी मी लंडनला होते काही महिन्यांसाठी एका खूप मोठ्या आंतरराष्ट्रीय फेलोशिपसाठी आणि तिथे सगळ्यात मोठा प्रश्न जो जगभरातले मोठे मोठे प्रोफेसर्स येऊन आमच्याशी डिस्कस करत होते तो म्हणजे फॅक्ट चेकिंगचा, की विश्वासार्हता, एखादी व्हिडिओ क्लिप आली, एखादी बातमी आली तर त्याची विश्वासार्हता कशी एस्टॅब्लिश करायची, कुठले टूल्स वापरायचे. आणि त्यासाठी आफ्रिकेतल्या वेगवेगळ्या देशांमधून छोटे छोटे डिजिटल प्लॅटफॉर्म्स पुढे येऊन ज्या प्रकारचा शोध लावत होते त्याबद्दल आम्ही लंडनमध्ये बसून चर्चा करत होतो. आणि मला वाटलं की अरे आपण भारतातून आलोय, एका अशा प्रतिष्ठित फेलोशिपसाठी आलोय की ज्याचं जगात नाव आहे आणि तरीही आपल्याला भारतातून, आपल्या मातीतून अशी पटापट फार उदाहरणं का देता येत नाहीयेत. तर ह्या सगळ्याच्या बद्दल
माझ्या मनात विचार आला आणि मी तिथे शोधायला गेले. मग माझ्या लक्षात आलं की रॉयटर्स इन्स्टिट्यूट असेल, GIGN सारखी एक मोठी विश्वविख्यात इन्स्टिट्यूट असेल, अशा छोट्या छोट्या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा घेतात, फेलोशिप घेतात. आणि आज हे तुम्हा सगळ्यांना सांगण्याचं कारण असं आहे की तुमच्यातले इतके सगळे पुरस्कार विजेते आहेत, ह्यापैकी काही जणांना काही वर्षांमध्ये मी जर का ऑक्सफर्डमध्ये भेटले किंवा अमेरिकेत भेटले तर मला त्याचं फार वावगं वाटू नये. तुमच्यासाठी एवढी सगळी प्रांगणं खुली आहेत आणि त्या सगळ्याचा तुम्ही सगळ्यांनी विचार करावात असं मला मनापासून फार वाटतं. ठाणे आदर्श तालुका त्याबद्दलही आदिवासी बहुल भागातून सामाजिक उपक्रम राबवत पुरस्कार स्वीकारण्यासाठी जिल्हा पुणे साखळी तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा धुळे यांना नाशिक विभाग आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार स्वीकारण्यासाठी तयार राहील.